कळमना पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने रात्रीच्या गस्ती दरम्यान धडक कारवाई करत 2 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये रेकॉर्डवरील 2 सराईत गुन्हेगारांना शस्त्रांसह अटक केली आहे। पहिल्या कारवाईत अरफाज शेख रहीम शेख हातात धारदार चाकू घेऊन परिसरात दहशत निर्माण करत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली। तपास पथकाने तातडीने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। अटक करण्यात आलेला अरफाज शेख हा पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगार आहे। दुसऱ्या धडक कारवाईत जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अत्यंत सराईत आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार ऋतिक उर्फ बाबू विशाल नागदिवे याला कळमना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। आरोपी ऋतिक उर्फ बाबू याच्यावर तब्बल 20 ते 25 गंभीर गुन्हे दाखल आहेत। तो कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याच्या दुचाकीवरून संशयास्पदरित्या फिरताना डीबी टीमला दिसला होता। पोलिसांनी त्याला थांबवून त्याची आणि त्याच्या दुचाकीची कसून झडती घेतली। यावेळी गाडीच्या डिक्कीमध्ये एक धारदार चाकू लपवून ठेवल्याचे पोलिसांना आढळून आले। पोलिसांनी चाकू आणि दुचाकी जप्त करत त्याला तातडीने अटक केली। रात्रीच्या वेळी पोलिसांनी केलेल्या या सतर्क कामगिरीमुळे परिसरातील संभाव्य गंभीर गुन्हे टळले असून दोन्ही आरोपींवर आर्म्स ॲक्टसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे। PSI रामलोट साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम रात्री दरम्यान पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांनी 2 भारतीय हत्यार कायदा 425 कलम 425 अन्वये 2 कारवाया केल्या। एका कारवाईमध्ये आरोपी अरफाज शेख रहीम शेख राहणार वाजपेयी नगर हा हातात चाकू घेऊन धुमधाम करीत असताना त्यांना माहिती मिळाली होती। त्या माहितीवरून त्यांनी त्याला ताब्यात घेऊन तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्या ताब्यातून हत्यार जप्त करून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली होती। दुसऱ्या कारवाईत पोलीस स्टेशन जरीपटका हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपी त्याच्यावर जवळपास 20 ते 25 गुन्हे आहेत असा आरोपी ऋतिक उर्फ दादू विशाल नागदिवे हा पोलीस स्टेशन कळमना हद्दीत त्याची दुचाकी ज्युपिटर या गाडीवर फिरत असताना दिसून आला। त्याचा पाठलाग करून आपल्या डीबी टीमने त्याला ताब्यात घेतले। त्याच्या गाडीची झडती घेतली असता त्याच्या गाडीच्या डिक्कीमध्ये एक शस्त्र धारदार चाकू मिळून आला। अशा प्रकारे त्यालासुद्धा गुन्ह्यात भारतीय हत्यार कायदा कलम 425 अन्वये ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली।